च्या बाजूने बोलले नाही तर तुम्हाला अशा ठिकाणी पाठवून ज्या ठिकाणी तुमच्या बायकोला सुद्धा फोन लागणार. म्हणजे दरवेळेस पोलिसांच्या बायकांबद्दल बोलायचं, त्यांना घाबरवायचं, ही कुठली अशी हे आहे, ताकद आहे की जी उघडपणाने पोलिसांच्या विरुद्ध भूमिका घेते आणि प्लस तोंडामध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नावही असतं. मला वाटत नाही तो नेता उभ्या आयुष्यात कधी असं बोलला असेल. पण हे मात्र उठसूट पोलिसांना धमक्या देण्यासाठी हे असे वाक्यप्रचार वापरतात. मला वाटतं की त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे. सर, गेले 3 टर्म आपण पाहतोय की महाराष्ट्रासोबत हरियाणाची निवडणूक ही लागली जाते. मात्र सण आणि म्हणजे वातावरणाचं कारण देऊन ही निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. खरं पाहायचं झालं तर संविधानामध्ये ज्यावेळेस विधिमंडळ बरखास्त होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ स्थापन होणं गरजेचं असतं. मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. असं आहे की घाबरलेले सत्ताधारी काय करतील हे काहीच सांगता येत नाही. संविधानामध्ये जे काही पळवाट आहेत निवडणुका लांबवण्यासाठी, त्या सगळ्या पळवाट्यांचा ते वापर करतील. कारण का त्यांना आत्ता जनतेच्या समोर जायचंच नाही आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत रेशनवरती धान्य मिळत नाही आहे. संजय गांधी निराधार योजना बंद पडली आहे. स्कॉलरशिप्स बंद पडलेल्या आहेत. एस टीच्या स्कॉलरशिप्स 2 वर्ष दिलेल्याच नाही आहेत. हे सगळ्या ज्या योजना आहेत, ज्या परंपरेनुसार महाराष्ट्रात चालू आहेत आणि गोरगरिबांचा आधार म्हणून त्या काम करतात, त्या सगळ्या योजना यांनी बंद पाडल्या आहेत. आणि त्यांचा उद्देश काय हे तुम्हाला माहिती आहे की मतदान कसं पडतं पैसे देऊन, ही त्यांना नेहमीची सवय आहे. तरी त्यांना कसं कळलं नाही की आत्ताच महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पैसे वाटूनसुद्धा लोकांनी मतं नाही दिली. लोक घाबरून पैसे घेतात पण बिनधास्त जाऊन मतं देतात आणि ती मतं महाविकास आघाडीला दिली त्यांनी. त्यामुळे सण आणि काय वाटतं कारण दिलेलं आहे. काय वाटतं येत्या काळामध्ये लाडका भाऊ लाडकी बहीण प्रमाणे अजून कोणत्या योजना निघू शकतात? बा लाडकी सासू येऊ शकते, लाडका सासरा येऊ शकतो, लाडका मेहुणा येऊ शकतो, लाडकी मेहुणी येऊ शकते. पण ज्याप्रमाणे विरोधकांनी सरकारला घेतलंय की हे 2च महिने पैसे टाकतील आणि पुढे पण त्यांना हे 2च महिने टाकायचे आहेत. असं आहे की लोकांना जे आपण पाकिटातनं पैसे देतो ते सरकारी तिजोरीतनं जाणार आहेत. म्हणजे ह्यांना जी सवय आहे पाकिटातनं पैसे घालून मतदारांपर्यंत पोचवण्याची, ती सोय त्यांनी सरकारी तिजोरीतनं बँकेत आणण्याची केली आहे. असे 3-4 हप्ते पडले की निवडणुका जाहीर होतील महाराष्ट्रातल्या. कारण का त्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय आपण निवडणुका जिंकूच शकणार नाहीत. हिंदू मुसलमान आणि हे आमिष. पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता आमिषाला बळी पडणार नाही. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी करा ना, तशाच महिला खुश होतील. भाजीचे दर कमी करा ना, तशाच महिला खुश होतील. सिलेंडरचे भाव आहेत, डिझेल आपले केरोसिनचे भाव आहेत, सगळ्या भाज्या कडधान्याचा भाव आहे. हे सगळे कमी केलं तर आपोआप महिला खुश होतील. आमच्या भगिनी संसार चालवायला त्यांना मदत होईल. दुधाचा भाव आहे. सर, उद्या पुण्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी शरद पवारांचं नाव नाही येत. बाकी सगळे जे खासदार आहेत नवीन आलेले सगळ्यांचे नाव शरद पवारांचं नाव घेत नाही. म्हणजे हे कलेक्टरला विचारायला पाहिजे. छापणारा कलेक्टर असतो. शरद पवारांचं नाव का नाही टाकलं हे कलेक्टरला विचारलं पाहिजे. शरद पवार हे पुण्यात राहतात. ते राज्यसभेचे सन्माननीय खासदार आहेत. सन्माननीय खासदारांचं नाव पत्रिकेवर असायला पाहिजे. हा नियम आहे. हा नियम ह्यांनी तोडला कसा? द ग्रेट कलेक्टर यांनी हा नियम तोडला कसा? या कलेक्टरला आधी घरी पाठवायला पाहिजे. हे सरकारने चालवत ना, म्हणजे सत्ताधारीचं हे खेळणं आहे सगळं. सर, गेल्या अनेक दिवसांपासून असे जे शासकीय कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये जे विरोधातील आमदार असतील, खासदार असतील, यांना डावललं जातं. ती तर त्यांची सवयच आहे. कारण त्यांना राजकीय संस्कृतीच नाही. विरोधी पक्ष नेता हा मुख्यमंत्र्याच्या बरोबर असतो. एकाच गाडीची 2 चाकं असतात ती, असं म्हटलं जातं आपल्या लोकशाहीचं वर्णन करताना.
आता दोन चाकांमधले एक चाकच काढून टाकले त्यांनी. विरोधी पक्षाला महत्त्वच द्यायचं नाही. भले आम्हाला लंगडत चालला चालेल. विरोधी पक्ष हा फक्त तुमचा वैरी म्हणून काम करत नाही, तर जनतेच्या हितासाठी झगडणं झटणं हे विरोधी पक्ष नेत्याचं काम असतं. सर, अनेक रुग्णालय जे ते स्ट्राईकवर जाणार आहेत. कोलकातामध्ये एका महिलेच्या त्यानंतर अत्याचार करून गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं प्रत्येक डॉक्टरला, असं त्यांची म्हणणं होणाऱ्या भारतामध्ये आता हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वाद जे आहेत ते समोर येत आहेत. रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं आहे, मोहम्मद पैगंबरांच्या विरुद्ध वक्तव्य केल्यामुळे जे अल्पसंख्याक समाज आहे तो आक्रमक झालेला आहे. तर दुसरीकडे त्याच स्टेजवरती रामगिरी महाराजांचं कौतुक जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून केलं जातं. असं आहे की लोकसभेमध्ये झालेली हार आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या मनात असलेले उघडपणाने दिसत असलेले कटकार असतात, हे बघितल्यानंतर महाराष्ट्रात दंगली पेटणार हे काही वेगळं सांगायला नको. खरं तर पोलिसांनी ह्याच्यात विशेष खबरदारी घ्यावी. सत्ताधारीत जर म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड दंगली होणार असतील तर त्याला कोण अडवणार? एखाद्या संताने काय बोलावं ह्याला मर्यादा आहेत. उच्च कोटीची संत परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे, आपल्या मराठी मातीला लाभली आहे. प्रत्येक जाती धर्माचे संत आपण बघितलेत. संत ज्ञानेश्वरांपासून संत चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, संत तुकाराम, असे वेगवेगळ्या जाती धर्माचे विरुद्ध त्या प्रचलित पद्धतींविरुद्ध बोलणारे होते. पण दुसऱ्या धर्माविषयी, दुसऱ्या जातीविरुद्ध कधीही त्यांनी अपशब्द किंवा त्यांना दुखावणारे काही बोल काढलेत का? असं कधीच झालं नाही. संत तुकाराम हे तर कर्मकांडाविरुद्ध प्रचंड होते, प्रचंड त्यांचा द्वेष होता कर्मकांडाविरुद्ध. पण तरीही त्या समाजाला त्यांनी कधीही शाब्दिकरित्या दुखावलं नाही. आज जे काही रामगिरी महाराज म्हणालेत त्याच्यातनं साहजिक आहे की कोणीतरी दुखावलं जाणार. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं का समर्थन केलं हे मला काही कळत नाही. किंबहुना अशा ह्याच्या म्हणजे आता जे रामगिरी महाराज बोलले आहेत ते मुद्दामून बोलल्यासारखं दिसतं आहे. पण आपण समोर असताना रामगिरी महाराजांनी हे बोलू नये किंवा बोलले असतील तर ते चुकीचं आहे असं निदान मुख्यमंत्र्यांनी तरी बोलायला पाहिजे होतं. स्वतः त्याचं समर्थन करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती, महाराष्ट्रातली धार्मिक परिस्थिती, सामंजस्य हे अबाधित राहावं यासाठी सरकारने प्रयत्न करावं. न की अशा काही शाब्दिक कारणांवरनं या जातींमध्ये, धर्मामध्ये द्वेष होईल अशी वाक्य वापरून या महाराष्ट्राला अस्थिर करू नका. निवडणुका ज्याला जिंकायच्या असतील त्याच्या पारड्यामध्ये हे लोक मतं टाकतील. आपल्या हाताने आपण महाराष्ट्राला आग लावतोय हे न समजण्यासारखी गोष्ट आहे. मात्र नाशिकमध्ये तणावाचं वातावरण झालेलं आहे. दंगल बांगलादेश ह्याच्यावरून बंद पुकारण्यात आला होता आणि त्यांना तुम्ही परमिशन देतात आंदोलन करायचे. मात्र इम्तियाज जलीलचं म्हणणं की आम्ही फक्त या ठिकाणी, माझं इम्तियाज जलीलच्या पण आणि कोण असेल त्याच्यात, दोन्हीही समाजांनी मर्यादा बाळगून हा महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात कुठेही दंगल झाल्याचं आढळून येत नाही. किंबहुना मी हे लोकसभेनंतर सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये दंगली होणार, कारण का हिंदू मुसलमान केल्याशिवाय ह्यांना विजय मिळेल असं काय वाटत नाही आहे. काय वाटतं, लोकसभेमध्ये जे काही अल्पसंख्याकांचं मतदान कमी पडलं यावरून आता डिवचण्याचा प्रयत्न अल्पसंख्याकांना केला जातो आणि रामगिरींच्या तोंडामध्ये हे वाक्य घालणारा बोलताना कोणतरी वेगळं आहे. सत्ताधारी पक्षातला कुठला तरी नेता जो त्यांच्या जवळ असेल त्यांनी हे वाक्य त्याच्या तोंडात घातलं आहे. संत महात्मे कधी असं वाईट बोलतात का? म्हणजे दुसऱ्याला चिडवण्यासाठी एखादा वाक्योच्चार करणं हा ठरवून केला जातो.
आणि ते जे काय वाक्य बोलले आहेत त्याच्याने नक्कीच काय महाराष्ट्राचं हित साधणार आहेत असं काही नाही. आणि असा म्हणजे संत असेल तर तो कोणाचीही भावना दुखवणारं काहीही बोलत नाही, म्हणून तर त्याला संत म्हणतात. सर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो नाशिक बंद देखील केलेला आहे काही हिंदूंनी. तर दुसरीकडे हिंदू मुसलमान जो वाद आहे तो चिघळण्याची शक्यता आहे येत्या 1-2 दिवसामध्ये. मला वाटतं की ह्या सगळ्याकडे हिंदू समाजाने आणि मुसलमान समाजाने, शीख समाजाने, ख्रिश्चन समाजाने संवेदनशील होऊन बघावं, याच्यातला राजकीय डाव ओळखावा आणि या मतांच्या राजकारणासाठी निष्कारण आपण सोळीवर दिला जातो आहे, आपण आपला घात केला जातो आहे, हे जरा जनतेने ओळखावं. सर आशिष शेलार असेल, नितेश राणे असेल, यांचे देखील वक्तव्य समर्थनार्थ आहे. आशिष शेलार देखील समर्थन करत आहेत. दुसरे नितेश राणेंनी असं म्हटलं की जर पोलिसांनी जर म्हणजे हिंदूंच्या बाजूने सर्वच आता सत्ताधारी बोलायला लागलेले आहेत. जर हिंदूंविरोधात कुणी भूमिका असं आहे की सत्ताधारी म्हणजे हिंदू नव्हे, आम्हीही हिंदूच आहोत, आमचे नेतेही हिंदूच आहेत, आमच्या पक्षातले 90% कार्यकर्तेही हिंदूच आहेत. हिंदूंचं सर्टिफिकेट आम्हाला कोणाकडनं घेण्याची गरज नाही, पण आम्ही संत परंपरेतले हिंदू आहोत. या देशामध्ये चातुर्वर्ण होतं, या देशामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये एकाच समाजाची पकड होती, त्या सगळ्याविरुद्ध काम करून हा महाराष्ट्राला शिक्षणाचा एक मोठा वारसा मिळवून देणारे जे होते त्यांच्या पिढीतले आम्ही आहोत. ते आमचे पूर्वज आहेत, त्यांची जी शिकवण आहे तीच महाराष्ट्राला योग्य आहे. हे नवीन जे काय आलेले संत, ते संत नाही, ते महाराष्ट्राला लागलेली जंत आहेत. सर सरकारमधले असलेले मंत्री, त्यांचे कार्यकर्ते असं बोलतात, त्यांचे आमदार असं बोलतात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती म्हणजे त्यांना ते पाठबळ दिली जाते का, येणाऱ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम वाद करून सत्तेमध्ये येण्यासाठी डाव असतात का, असं तुम्हाला वाटतं? 100% हिंदू मुसलमान दंगिरी होणार, सत्ताधारी त्या घडवून आणणार, पण ह्याच्यातनं फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही. कारण का प्रत्येकाला माहिती आहे की हे जाणून बुजून खरूच काढतायत. आता खरूच काढला तर खास येणारच. आणि व्यवस्थित हिंदूंना माहिती आहे की हे काय चालू आहे आणि मुसलमानांनाही समजतं काय चालू आहे. की डॉक्टरांना मारहाण होणे किंवा डॉक्टरांना इजा पोचणे हे कुठलाही सुसंस्कृत माणूस करणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे, आणि ते करूही नाही. डॉक्टर हा देवदूत असतो, आणि त्याच्यामुळे जे काही झालं किंवा जे काही होतं आहे ते वाईट आहे, असं डॉक्टरांच्या बाबतीत तरी होऊ नये. ज्या डॉक्टरवरती बलात्कार करण्यात आला, अत्याचार करण्यात आला, ती डॉक्टर ऑन ड्युटी होती आणि यामुळे या सगळ्याचे परिसर संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळतात. सगळे डॉक्टर असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये एका आमदाराच्या घरात रेप झाला, नंतर त्या पोरीला जाळण्यात आलं, तिच्या बापाला मारून टाकण्यात आलं. अशा लागोपाठ सगळ्या घटना घडल्या. अशा अनेक उदाहरणं आम्ही देऊ शकतो. पण BJPचं स्टेट ऑर्गनायझेशन्स इतक्या ताकदीच्या आहेत, त्यांचं नेटवर्क इतकं ताकदीचं आहे की ते असं दाखवतील की जणू काय हे अमुक एका जातीनेच केलं आहे. त्यामुळे असं एक क्रिमिनल अँगल असलेली माणसं ही क्राईम क्रिमिनल असतात, आणि त्याच्यातली ही घटना आहे. त्याच्यात लोक आता माझ्या अंदाजाने आरोपी पकडला गेला आहे की नाही माहीत नाही, पण पोलीस ह्या बाबतीत फार संवेदनशील असतात, त्याचं चामडं काढतील याबद्दल माझं मनात काही शंका नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.